हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय पाटोड्याची भाजी। तर बघू शकताय काही मसाले घेतले, त्याला वाटून घेऊया। आपण पाटोड्या बनवूया सर्वात आधी। तर फोडणी करून घेऊया। हिरवी मिरची, लसण, कोथिंबीर, कढीपत्ता घेतला, तो वाटून घेतला मी। तेल घेतले, त्यानंतर तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकून घेतली। त्यानंतर जिरे टाकून घेतले, जिरे पण छान तडतडले की त्यानंतर थोडेसे तीळ टाकून घ्यायचे। तीळ पण झाले तर आपण जे वाटून घेतलं होतं ते सारण टाकून घेऊया। छानपैकी परतून घ्यायचे तेलामध्ये आणि मग नंतर आपण त्याच्यात थोडीशी हळद टाकूया। हळद टाकून झालं, मसाला एकदम चांगला असा परतून झालं की त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत। तर 1 ग्लास पाणी टाकत आहे मी। तर पाणी टाकून झालं, पाण्याला उकळी आली की त्याच्यात बेसन पीठ टाकायचे। थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतले। बघू शकताय उकळी आली आहे आणि आता मी हाटून घेतले सारण। त्यानंतर आता एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि वडी थापून घ्यायचे। बेसन पीठ टाकून हाटून घेतले। व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून नाही केलं। आणि आता थोडंसं त्याला हातानं किंवा मग एखादी वाटी घेतली मी, बाउल, त्याच्याने मॅच करून घेतले थोडंसं आणि थापून घेत आहे। प्लेन करून घ्यायचे। तर बघू शकताय तुम्ही, आपण बेसन जसं बनवतोय तसंच हाटून घेतले। आता याच्या वड्या पाडून घेऊया। थंड झाल्याच्या नंतर वड्या पाडून घ्यायच्यात, म्हणजे अगदी छान अशा निघतात। तर बघू शकताय वड्या एकदम छान निघलेल्या आहेत। नुसत्या जरी वड्या खाल्ल्या तर खूप छान लागतात। आता पाटोड्याची भाजी बनवतोय, त्यासाठी मसाला लागणार आहे, तो बनवून घेऊया। तर मसाला घेतलाय बघा। मसाला एकदम छान परतून घेतलाय। कांदा आहे आणि काही मसाले आहेत, खोबरं, धने, त्यानंतर काही गरम मसाला, डाळवं, खसखस। मसाला चांगला वाटून घेतलाय। आता फोडणी करूया। फोडणीसाठी एक कांदा घेतलाय, टमॅटो घेतले, मस्त परतून घ्यायचं हे। आणि मसाल्यामध्ये थोडंसं अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट पण घेतलेली आहे। आता थोडंसं लाल तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ। मसाला पाणी टाकून छानपैकी पेस्ट करून घ्यायची आहे बारीक। आणि आता आपण मसाला टाकणार आहोत। तर बघू शकता टमाटर पण छान गाळ झाले, तेव्हा आपण हा मसाला टाकून घेतोय। मसाला काळा मसाला केलेला आहे। तर मसाला एकदम परतून घ्यायचा आहे। कमीत कमी 5 ते 7 मिनटं परतून घ्यायचा आहे। मसाल्याचा कलर चेंज झाला पाहिजे। एकदम काळा मसाला करतोय आपण। बघू शकता तुम्ही, बाजूनं तेल सुटलं म्हणजे मसाला रेडी झालेला आहे आपला। आता त्यात पाणी टाकून घेऊया। जशी आपल्याला ग्रेव्ही हवी आहे तसं पाणी टाकून घ्यायचं आहे। आता एक 2 ते 3 मिनटं मसाला छान परतून घ्यायचा आहे। बघू शकताय तुम्ही वरती तेल किती छानपैकी आले तरी। आणि त्याच्यामध्ये वड्या टाकून घ्यायच्यात। वड्या टाकल्याच्या नंतर एक 5 मिनटं कमी गॅस करून छान खळखळ उकळू द्यायचं आपल्याला। मग आपली पाटोड्याची भाजी खाण्यासाठी रेडी। मग रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।